पकडून ठेव पकडून ठेव पकडून ठेव रस्ता दिसले म्हणा. मुंबई नको तुला मी गंगता बाग मी गंगता बाग. अरे उतार आणि एक काम कर ओला कर. काय गायज तर आजचा ब्लॉग काहीच आयडिया नाही कुठे चाललं माहीत नाही फक्त टू व्हीलर. हां यस सर कसं करतात राव लवकर राव राव. चलो 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 दोस्त आ जाओ चलो. सम्राट असं वाटत राहणार आहे त्यांनी जलाई स्वप्न रंगवल्या दोन दोन जेवे जेवण आले. हो 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 मी काय बोलतो इकडे बघ इकडे बघ वरती बघ बाबा इकडे बघ सम्राट. तर ॲक्च्युली गाडी ना पावसाची होतं ओली तर इथे एक जरा टेकू दिले इथे एक टेकू दिले आणि गाडी आणतो मी इथं. म्हणजे डस्टपासून तर संरक्षण होतं आणि पावसापासून नव्हता होत रा कारण ते शेडमध्ये 2 4 व्हीलर लागतात तर तिथं जागत नाही रा ओली व्हायची नसती. जवळपास 2 आठवडे झाली गाडी अशीच उभी आहे तास प्रॉपर रनिंगवर. हां चांगली आहे करतात आम गाडी मला पहिले पाईप नीट करायला लागते जायला ना. हां यावले करायची आहे. अरे पाऊस नाही पडला पाहिजे आता आपला प्लॅन फ्लॉप. कुठं चालल्या हो काही आयडिया नाही पण एक प्लेस खारघरला सेंटर पार्कला जायचा. का बोलता मग कुठं मग मुंबईला नको मग जरा ना खारघरला तू अंगता नको मी अंगता मुंबईला नको. आता बोल अरे मुंबई नाही बट अरे मुंबईला का नाला नको. अरे बाबा किंग निघतं राव लोक बघतानाच किंग निघतं राव लोक बघतानाच बाबो यो थारवाला मुंबई नको तुला मी गंगता बाग मी गंगता बाग. अरे उतार आणि एक काम कर ओला कर. अरे मी गंगता पूर्ण एकटं करा. अरे एक तर टाइम बघ 4 वाजल्या थोडे दिवसांनी जाऊ दे. अरे आता नको हक माझा लाईक आहे गडबडीन वल माझा हक नको सगळा. अरे खारघर बघले का तुम्ही ते गार्डनची खासियत दाखवतो चाल तुला. अरे बसायचा नाही बाबा तिथे ॲडव्हेंचर आहे तिथून बाहेर लोक फिरायला येतात. तिला गांडवता फसवला. अरे नाही बेस्ट गार्डन आहे बेस्ट ओनली खारघर ओनली प्लीज. अरे खारघरचं मोमोज खाल्ल्यान बाबा अख्ख्या दुनियेन फेमस आहेत खारघरचं मोमोजचा जन्मच खारघरमध्ये होते. जाऊ कुठं नाही भेटत जाऊ खारघरमध्ये मोमोज भेटत. काय टायटल बनर खारघरला गेलो राईडला वा मिलियन व्ह्यूज. मरीन वर्ल्ड टाईम आपण मॅनेज करून प्रॉपर मरीन करू पण आज नको. हां ठरव नाही पण ठरवायच्या आधी मी गंगता बघ. अरे तू तुझा डिसिजन घे पण मी सांगता तुला काहीतरी. खारघर गेली तर एकदम मजा मस्ती या द्या फुल एकदम टाईम एकदम इझी बनेवल. पण मरीन गेली तर कसा म्हणजे तसा तिकडं फिरता नाही ना टाईम देतं का मरीनला गेल्यावर कसं प्रॉपर करता येईल सगळं. बघ तू विचार कर तुझे डोक्यान बरोबर मी नाही आता खारघरचा भरले मला वाटतं माझा प्लॅन एक्झिक्युटिबल खेळ वाटतं का माहिती. हां बोल का बोलतं पावसा प्लीज पडू नको प्लीज. छत्री नाही रेनकोट नाही काही नाही. पकडून ठेव रस्ता दिसले म्हणा.
इस हवाओं का ये लो नेस्कैफे कॉफी लो। किरण ठाकुर नाम है मेरा, मेरी ही बात सच होगी। चलो खारघर। मला दुःख वाटतं की तुला जायचं, पण आता जरा थोडासा कसा अरे दुःख मला तर नाही, स्वतःचा नाही चालला. आपण जरा असं स्मार्ट डिसिजन घेतले हो का आपण, जरा थोडासा कसं म्हणजे तसा हा टोल तिथं, पण आपल्यासाठी नाही. माझा चेहरा बघला ना देवी घाबरतान येत जो आईला तुला याने घाबरवला आता मला. तेव्हा पोलीस काका बा कॅमेरा जेवण मला नका पकडू का, मी कागदपत्र घरा ठेवल्या. काकाची मुशी म्हणजे त्यांची भारी आहे, म्हणजे पर्सनॅलिटी वाईज बोलता मी. आय एम डॅम ब्लॉगर, पकडून द्या. अरे तू माझी मुंडी तिरकी करते. माझी आया तू शॉर्टकट मारून मी जाऊ शकतो, पण मी नाही जाणार. मग ते 4 व्हीलरवाल्याला त्याची गाडी करायची असेल करा, मला नाही भाई. मी तर अजून ट्रॅफिक मधून जाईन. तुम्हाला बघायला वाटत असेल भीती, पण मी बरोबर करतो. पाऊस नको रे जायला, आज वातावरण बघून निघलेलो. ते वातावरण बघूनच गाडी कडलेली. कुछ समझ नहीं आ रहा है, पण ठीक है. जे व्ह्यू घे कुठं भेटेल सांग म्हणा. व्ह्यू सांग मरीनला भेटेल, चांगल्याच ठिकाणी आणले तुला. हा मागा खातं का खबर जय चाल मग कसं दिलं रेडी. पण ते इथं नाही खायचं, ते खायचं आपण ते बाबा आजच्या गावात ते नदीवर. सॉरी पक्षावर मी तुम्हाला उडवत आता. हा अरे हो ना, लोक दौरे वरवर गेल्या भेंडी. बरोबर बघा आता तुम्हाला मोबाईलमधून मी व्ह्यू दाखवी. गोप्रो हेल्मेटलाच आणि ॲडजस्ट करावे बघा असा बघला. अरे सेंट्रल पार्कचा असा सीन आहे का तो होतं ओपन 5 वाजता. अरे भांडणं करून कोण पुढे गेले तू सांग. बघ अरे भांडाचा प्रश्नच नाही, भांडण काहीच नाही, टाइम वेस्ट सगळा वेस्ट. त्याच्यापेक्षा मोमोज खाऊ चल, कारण त्या स्मार्ट दिमाग वापर, स्मार्ट दिमाग. मोमोज एक ठिकाणी येईल तो, पण गुगल मॅपनी पहिल्यांदा असा दाखवला का तिथं तो दुकानच नाही, भेंडी ही सोसायटी आहे. आता दुसरा ढकले 10 मिनिटावर तिथं जाऊन किस्मत आजमावू. आणि पावसाचं वातावरण डेंजर. आता मला भीती वाटायला लागते आयुष्यात. आता भीती वाटायला लागले का घरा कसं पोचू. आणि 5:20 झालं. हा कसले रोड आहेत रे, वा वा वा. कोपरामधूनच शूट करता होतं, ॲडजस्ट करा. अरे यांच्याकडे कोणतं मोमोज भाई, आम्हाला फ्राईड मोमोज नॉर्मल पण होतं तेच नाही त्यांच्याकडे कोणतं शभाले, कोथे, ॲरोमॅटिक, मोथूक. हा जे दाखव बघून दे कसा आहे यांचा. हा मोदक. काही दाखवणार नाही जास्त. खण आणि पलन मॅकडॉनल्ड्समध्ये आता
देख घुमा के, देख घुमा के, देख घुमा के, देख घुमा के, बोल ना. अरे मॅकडोनल्ड ह्याच्या वरती आहे. आणि मोमोजवाले इथं करामध्ये दाखवला तर मग घर का खाना खायचा, तो घरचा खाना घे चल. किती मोकळा आहे बा ना इथे. आणि इकडे पण सॉरी सॉरी सॉरी. अरे हेल्मेट किंग आहे किंग, डायरेक्ट कोलतो हेल्मेटने. गाडी निघली आता घरच्या रस्त्याला. मी मॅपमध्ये बघला तर जवळपास दाखवला 1 घंटा 10 मिनिट 20 मिनिट एवढा टाईम लागेल. ट्रॅफिक मुलाची शिलपाट्या होतं ते. पण 6:45 आपल्याला जास्तीत जास्त 6:15ला पोचायचं, अर्धे तासानं करू मॅनेज. चल 2 व्हीलर कशी तरी ॲडजस्ट करू. लेट्स गो कमान. सीन असा का आपण 10 मिनिटांनी शिलफाटा गटले तर 7ला आहोत 3-4 मिनटं. तर 15-20 मिनटानं आता आपल्याला घरात जायचं शिलपाटावरून. तर मुश्किल कारण ट्रॅफिक तर ऑल टाईम. तर मे बी रॉंग वेने जाऊ शकतो. बघूया कसं काय. हे लोक इथे इथूनच टाकले ना. अच्छा गावाची इथूनच टाकायला बोटी. थम 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 पुढच्या टाकतो रॉंग वे. आज ऑल टाईम रॉंग वेने जाता. भेटले टन भेटले वाटते शेत भेटला. आता बघ कसं 10 रुपयाला सगळे टाकतील 2 व्हीलरवाला. हा का ग अबे या ना भीती आहे का नाही. समोरच्या गाडीच येत नाही कोणी. आईच्या मध्ये काय चाललंय सीन. ओ भाई गलत सीन. येवा धबार रस्त्यांच्या. नको भाई मी साईडच्या घेता. बघ ना किती ट्रॅफिक वाचून चाललो आपण. सॉरी काका सॉरी. चुकी हाय आमची पण आहे 2 व्हीलरवाल्यांची. सॉरी. हो भाई डेंजर टाइम सेविंग हो भाई. हो भाई 2 व्हीलरवाल्यांना काही त्रासच नाही किती बी ट्रॅफिक असून नाही. एवढा ट्रॅफिकचा पॅच काढायला लागला आता. 10 मिनिटांनी एक्सपिरियन्स पोचलो आपण शिलपाट्यावरून. खाऊ नाही 10 मिनिटां घरा. विचार करा नाक्यान पोलीस म्हणजे जिथं हायवेचं थोडं पार्टिशन असतं पण टनला ते प्रत्येक टनमध्ये पोलीस. एवढा ट्रॅफिकचा प्रमाण एवढा वाढलेला आणि एवढं पोलीस असून बी कंट्रोल नाही होत ट्रॅफिक. जे ब्रिजचं काम चालू होतं तो भल्यावरच सोल्युशन आहे माहिती. बाकी काही नाही. जायला गाडी धुवायला लागेल परत. थँक्यू देवा पाऊस न पाडल्याबद्दल. म्हणजे माझा कसं गोप्रो बी सेफ राहिला सगळा सेफ राहिला एकदम सेफर जिंदगी. तर या ब्लॉग आता खतम करता. ब्लॉगमध्ये मला माहीत नाही तुम्हाला मजा येईल का नाही. म्हणजे असं कसं एक्साइटिंग काही होता नव्हता काहीच माहीत नाही. जस्ट असं एक राऊंडअप मारायला निघायचा म्हणून. बरं चला तर खतम करते इथं जो जॉबी आहे त्या. कारण पोचलो घरा आता. घर माझ्या डोळ्यासमोर. लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट 100 रुपये. आता तर जिमला चला रे. रखता हूँ और मिलता हूँ. गाडी इथंच लावून. गुड नाईट.